नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त भरणाऱ्या खिलार गुरांच्या बाजाराबद्दलची माहिती पाहणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्रामधील सर्वात मोठा खिलार गुरांचा बाजार जर पाहायला गेलात तर पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त वाखरी या ठिकाणी भरलेला असतो। या वर्षी म्हणजेच की 2025 मध्ये हा बाजार 30 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबर असा 5 दिवस भरणार आहे। परंतु या बाजाराचे मुख्य दिवस जर पाहायला गेलात तर 31 ऑक्टोबर, 1 नोव्हेंबर आणि 2 नोव्हेंबर। 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे। पंढरपूरमध्ये भाविक हे खूप मोठ्या प्रमाणात येत असतात। जर आपण ही या बाजारासाठी येणार असाल तर एक वेळ अवश्य भेट द्या। या बाजारामध्ये तुम्हाला खिल्लारमध्ये खिल्लार खोंड, खिल्लार गाई, खिल्लार बैल तसेच पंढरपुरी म्हशी, पंढरपूर रेडे हे तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत। मित्रांनो, या बाजारामध्ये जातीवंत म्हणजेच की कोसा खिल्लार, काजळी खिल्लार, गाय असेल, खोंड असतील, मोठ्या मापाची बैल असतील, लहान लहान वासरे असतील, शेती कामासाठी बैलजोड्या असतील, सर्व काही तुम्हाला या बाजारामध्ये खरेदी विक्री करण्यास उपलब्ध भेटणार आहे। एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या। पंढरपूर पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर वाखरी हे गाव आहे। या वाखरीमध्ये संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांचे पालखी तळ आहे। या ठिकाणी त्यांच्या पादुका ठेवल्या जातात। या पालखी तळावर हा खिल्लार गुरांचा बाजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये भरत असतो। मित्रांनो, कार्तिक वारीनिमित्त भरणाऱ्या खिल्लार गुरांच्या बाजाराबद्दलची अधिक अपडेट्स, नवीन माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो। नक्कीच आजच आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला खिल्लार गुरांचे बाजार जसे की सांगोला बाजार असतील, कार्तिक वारीनिमित्त भरणारा बाजार असेल, याची सर्व काही माहिती तुम्हाला भेटून जाईल। तसंच मित्रांनो, जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला फॉलो करा। हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। तसंच मित्रांनो, या बाजाराचा आनंद घेण्यासाठी, गुरांची संख्या पाहण्यासाठी, गुरांची खरेदी विक्री करण्यासाठी एक वेळ पंढरपूर निमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारीच्या खिल्लार गुरांच्या बाजारामध्ये एक वेळ अवश्य भेट द्या।